निघतोय. अखंड यशस्वी भव, अखंड यशस्वी भव. थँक्यू. मारुती हा सोडू दे. हो. पारू, गुरुजी काय म्हणाले ऐकलंस ना? वाईट वाटतंय त्यांच्या बोलण्याचं. हे बघ, आपले ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अनुकूल आहेत की नाही ह्याच्यासाठी आपण गुरुजींचा सल्ला घ्यायचा असतो. खरं तर ग्रह नक्षत्र किंवा आपल्या नशिबात काय होणार आहे हे कुणाच्याच हातात नसतं. गुरुजींचा सल्ला हा आपण फक्त मार्गदर्शन म्हणून घ्यावा. ते सगळं तसंच होईल याची काही शाश्वती नसते पारू. त्यामुळे गुरुजी जे म्हणाले त्याचं तू फार वाईट वाटून घेऊ नकोस. आपण आपलं चांगलं कर्म करत राहायचं. वै देवी आई, कळलं. आज प्रियाचा ह्या घरातला पहिला दिवस आहे. बहिणी पहिला कसा? आपल्याकडे कामाला होती नाही. हो ना? नाही दामिनी, प्रियाचा सून म्हणून ह्या घरातला पहिला दिवस आहे, लक्षात ठेव. हे आणि घरातल्या बाकीच्यांनी पण लक्षात ठेवायला हवं. देवी आई, मग आज काही खाण्यामध्ये काही विशेष करायचं आहे का? ते आता तू तुझ्या नवीन मालकीणबाईंना विचारत जा. बर. आणि ऐक, सगळ्या स्टाफला बोलव, त्यांना त्यांच्या नवीन मालकीणबाईंची ओळख करून द्यायची. माहिती आहे मला. अरे हे म्युझिक ना मी माझ्या अख्ख्या आयुष्यभर ऐकू शकतो. काहीच बघितलं नाहीये बरं का मी. ते मी आलोच जरा. हा पारुबाळा, काय ग, कुठे हरवलीस? नाही, कुठं नाही. पारुबाळा, प्रीतम बाबांना त्यांचं खरं प्रेम मिळावं म्हणून किती धडपडलीस तू, आणि सन्मानानं त्यांना ते तू मिळवून पण दिलेस. मग तुझ्या हक्कासाठी कधी लढणार आहेस तू? हळूहळू. मग अशी जे काही झालं ना ते नाही आवडले मला. त्या हे बघ, तू पण या घरची सून आहेस. उलट तू मोठी सून आहे म्हटल्यावर तुझा मोठा अधिकार आहे. सावित्री आत्या, हे बघा,
मला खरंच काय बी नाही वाटलं त्याचं. अन अधिकारापेक्षा कर्तव्य मोठं असतं ना. प्रीतम सर माझे मित्र आहेत, माझ्या देवी आईंचा मुलगा आहेत, ते त्यांचं चांगलं व्हावं ही एवढीच भावना होती माझ्या मनात. अन दिशा मॅडम कशी मुलगी होती आहे तुम्हाला चांगलंच माहित आहे. प्रीतम सरांना मला दिशा मॅडम पासून वाचवायचं होतं. प्रीतम सरांना त्यांचं हक्काचं खरं प्रेम त्यांना मिळवून द्यायचं होतं. हे एवढंच कर्तव्य मला करायचं होतं. आणि हे कर्तव्य मी पूर्ण केलं याचं मला खूप समाधान आहे सावित्री आत्या. नात्यांमध्ये अधिकार मालकी यापेक्षा प्रेम, आपुलकी, माया, एकमेकांसाठी वाटणारी काळजी, येळेला एकमेकांसाठी धावून जाणं, ह्या समध्या गोष्टी महत्वाच्या आहेत ना. कुठून शिकलीस एवढा समजूतदारपणा बाळा? परिस्थिती शिकवते सावित्री आत्या. अन तुम्ही होतात की माझ्या बरोबर? होतात म्हणजे हात तुम्ही माझ्या बरोबर, माझ्या देवी आई आहेत. तुमच्याकडनं एवढं तर शिकणारच की मी. काय बरोबर ना? बोलण्यात ना कुणाला ऐकणार नाहीस तू. आत्ता पोपटासारखी मिठू मिठू बोलतीस. आणि गावी गेली होतीस तेव्हा नाही आली ना माझी आठवण तुला? सावित्री आत्या, मला तुमची आठवण लई लई म्हणजे लई आले. मी खरं सांगतेय.